29 महापालिकातील महापौर पदासाठी थोड्याच वेळात आरक्षण सोडत आरक्षणाच्या गुगलीवर ठरणार सत्तेचं समीकरण। माजी प्रधानमंत्री एच.डी. देवेगौडा आज पंढरपूर दौऱ्यावर चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करून घेणार, विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन। केईएम रुग्णालयाच्या 100व्या वर्धापन दिनी कार्यक्रमाला एकनाथ शिंदे आणि अरविंद सावंत अनुपस्थित, मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात। केडीएमसीतील राजकीय समीकरण शिवतीर्थावरून बदलल्याची माहिती, राजू पाटलांसह मुंबईतील नेत्यांवर होती नगरसेवकांची मन वळवण्याची जबाबदारी। अब्दुल अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा दिलासा, रुग्णवाहिका वाटपात गैरव्यवहार केला नसल्याचा निर्वाळा। धाराशिवमध्ये भाजप नेते बसवराज पाटील यांच्याकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी, घराणेशाहीला फाटा देत मुलाला उमेदवारी न देता कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी। कल्याण डोंबिवलीतील मनसेच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे नाराज, मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं नाराजी। निवृत्त होणाऱ्या इक्बाल सिंह चहल यांच्याकडे मोठी जबाबदारी, पोलीस गृहनिर्माण टाउनशिप प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती। छत्रपती संभाजीनगरातील फुलांब्रीत बाजार समितीचे माजी सभापती राधाकृष्ण पठाडे यांचा भाजपला रामराम, जिल्हा परिषदेत उमेदवारी न मिळाल्यानं नाराज पठाडे यांचा शिवसेनेत प्रवेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष, पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा खासदारांच्या भावावर आरोप। भिवंडीत गट नोंदणी केल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक अज्ञात स्थळी, काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार सपा मिळून सत्ता स्थापन करू शकतात, कोणार्क विकास आघाडी भिवंडी विकास आघाडी यांची ही भूमिका निर्णायक। भाजपच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या 10 जागांना फटका, 10 उमेदवारांना करावा लागला पराभवाचा सामना। गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी करणार भाजपमध्ये प्रवेश, रविवारी 25 जानेवारीला करणार पक्षप्रवेश। सिंधुदुर्गच्या कोकीसरे पंचायत समितीत भाजपनं खातं उघडलं, साधना नकाशे यांची बिनविरोध निवड, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यानं बिनविरोध। स्थानिक स्वराज्य संस्थांतील 50% आरक्षण मर्यादेचा पेच कायम, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी न झाल्यानं पेच कायम। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत मोहोळच्या 2 पाटलामध्ये पुन्हा जुंपले, माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील दोघांमध्ये वाकयुद्ध। कोल्हापूर मनपात स्वीकृतसाठी काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी, काँग्रेसकडे 24हून अधिक जणांची स्वीकृतची मागणी। रत्नागिरी शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध, नाणीज पंचायत समितीतून डॉक्टर पद्मजा कांबळे बिनविरोध। पुण्यात पालिका निवडणुकीत 796 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, शिवसेनेचे 104, भाजपच्या 4 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त। रायगडच्या पेणजवळ विकास केंद्र उभारणार, दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा, 1 लाख कोटी गुंतवणुकीचा दावा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नॉट रिचेबल सरिता म्हस्के पुन्हा संपर्कात, गट नोंदणी वेळी होत्या सरिता म्हस्के अनुपस्थित। बीडच्या अंबाजोगाई दक्षिण मराठवाडा स्तरीय महिला मेळावा संपन्न, ज्येष्ठ महिलांनी अन्यायाविरुद्ध संघटित व्हावं, मायाताई कुलकर्णींची माहिती। परभणीत धानोरा देवनाथ इथे स्वस्त धान्य दुकानात गैरकारभार, तातडीनं चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। यवतमाळमध्ये चाचा नेहरू बाल महोत्सव 2025 उत्साहात संपन्न, बालविवाह मुक्त यवतमाळ संकल्पनेवर आधारित महोत्सवात मुलांचा उत्स्फूर्त सहभाग। यवतमाळच्या किन्ही गावात सत्यसाई संजीवनी हॉस्पिटलचं भूमिपूजन, यावेळी क्रिकेटपटू सुनील गावस्करांचा प्रमुख उपस्थितीत सत्कार। तर भंडाऱ्याच्या डोंगरी बुजुर्ग खाणीतील आंदोलनाला सुमारे 36 तासांनंतर यश, मायला क्षेत्रात सुरू असलेल्या अनियमिततेचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचं प्रशासनाचं आश्वासन। अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाच्या गटनेतेपदी नाना आमलेंची निवड, युवा स्वाभिमान पक्षाच्या कोअर कमिटी बैठकीत निर्णय। माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा असल्यानं हिरव्या रंगाचा उल्लेख, भाजप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सहर शेख यांचं स्पष्टीकरण। अमरावतीत उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरण, आरोपीची जामीन याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली, पशुवैद्यकीय डॉक्टर युसुफ खानने दाखल केली होती याचिका। नाशिकच्या गंगापूर धरणावर आज आणि उद्या लढाऊ विमानांचा थरार, सूर्यकिरणचे वैमानिक सादर करणार हवाई कसरती। कोल्हापुरात 5 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश, जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आदेश लागू। चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा इथे संत कोंडया महाराजांची यात्रा महोत्सव, अग्निकुंड प्रभावळ महोत्सवातील मुख्य आकर्षण, भाविकांची यात्रेसाठी गर्दी।
वर्ध्यात भव्य कृषी पशुसंवर्धन आणि मिनी सरस वर्धिनी महोत्सवाचं आयोजन। महोत्सवात शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, शासकीय योजना, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची थेट विक्री होणार। वर्ध्यात घरकुल कंत्राटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन। 4 महिन्यांपासून मानधन न दिल्यानं कर्मचारी आक्रमक। वर्ध्यात महावितरणचा विद्युत स्ट्राईक। 9 महिन्यात 1,82 कोटींची वीज चोरी। 158 ठिकाणी वीज चोरीचे प्रकार उघड। कोल्हापुरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दणका। ट्रॅफिक पोलिसांची उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई। सायकल स्पर्धेचा चौथा टप्पा पुणे शहरात होणार। दुपारनंतर पुण्यातील शाळांना सुट्टी। पुण्यात वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाला केराची टोपली। भाजपच्या नव्या नगरसेवकाकडून बॅनरबाजी सुरूच। आज देशभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह। भक्तांची गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याकरता गर्दी। माघी गणेशोत्सवानिमित्त टिटवाळ्यात भाविकांची गर्दी। महागणपती मंदिरात दर्शनाकरता पहाटेपासूनच रांगा। कोकणातील सर्वात मोठ्या माघी गणेश उत्सवाला सुरुवात। पारंपरिक पद्धतीनं गणरायांचं आगमन। बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। तर अलिबागच्या समुद्रात असलेल्या कुलाबा किल्ल्यातील मंदिरात माघी गणेशोत्सव। पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनाकरता रांगा। नागपूर शहरातील 171 चौकावर असणार एआयची नजर। वाहतूक कोंडीचे नियम मोडणाऱ्यांवर मनपाकडून इंटिग्रेटेड इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम प्रणालीची अंमलबजावणी होणार। अदानी समूहाची महाराष्ट्रात 66 अब्ज डॉलर गुंतवणूक, ज्यामध्ये विमान वाहतूक, स्वच्छ ऊर्जा, शहरी पायाभूत सुविधांचा समावेश। तर अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था। रस्ते दुरुस्तीसाठी 3 गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचा दर्यापूर तहसील कार्यालयावर मोर्चा। रत्नागिरीच्या जयगड मच्छीमारी सोसायटीच्या निवडणुकीत विकास पॅनलचा दणदणीत विजय। 12 पैकी 10 जागांवर जयगड मच्छीमार गाव विकास पॅनलचा विजय। सैनिकांसाठी समर्पित विशेष टपालाचे अमृता फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत ई-बाईक्स दाखल। भिवंडीत परोपकार संस्थेतर्फे गरजू 250 कुटुंबियांना अन्नधान्य किट वितरण। परोपकारी संस्थेच्या या सेवा कार्याची उपस्थित मान्यवरांकडून प्रशंसा। बीडीडी वासियांना दरमहा 30,000 रुपये भाडे मिळणार। म्हाडाने शासनाकडे पाठवला प्रस्ताव। बदलापुरात 438 अनधिकृत बांधकामं। सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसेल तर ओसी देऊ नका, हायकोर्टाचे निर्देश। यवतमाळमध्ये रब्बी हंगामातही युरियाचा कृत्रिम तुटवडा। लिंकिंगच्या नावावर शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप। हिंगोली जिल्ह्यात हरभरा पिकावर वातावरणातील बदलामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव। हरभरा उत्पादक शेतकरी चिंतित। हिंगोलीत विद्युत डीपीच्या मागणीकरता शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। डीपीचं कोटेशन भरूनही गेल्या 6 वर्षांपासून डीपी रखडली। पुणे जिल्हा परिषदेच्या 73 जागांसाठी 597 उमेदवारी अर्ज दाखल। विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शक्ती प्रदर्शन करत केला अर्ज दाखल। सोलापुरातील 68 जिल्हा परिषदसाठी 945 अर्ज। पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 1659 उमेदवारी अर्ज। सांगलीत जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी 66 अर्ज दाखल। काल शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदसाठी 28 तर पंचायत समितीसाठी 38 अर्ज। महायुतीच्या महापौर पदाचा तिढा सुटला। भाजप शिवसेना एकत्रित सत्ता स्थापन करणार। कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार, रवींद्र चव्हाणांचा दावा। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मंत्री हसन मुश्रीफांना धक्का। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे एकत्र लढणार। भरणेंची आणि माझी वैचारिक लढाई होती, मात्र आता आम्ही सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करणार, हर्षवर्धन पाटलांचं मोठं वक्तव्य। गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर एकत्र लढणार। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली विजयाची तयारी सुरू। पुणे जिल्ह्यात भाजप शिवसेना युती तुटली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिवसेना स्वतंत्र लढणार। शिवसेनेकडून अनेक ठिकाणी एबी फॉर्मचं वाटप। भाजपकडून प्रतिसाद नाही। शिवसेनेकडून एकट्यानं लढण्याची तयारी। महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब। छत्रपती संभाजीनगरमधील अर्चना मेढेकर कॅनडात न्यायमूर्ती।
नोबेलची पर्वा नाही, लोकांचे जीव महत्वाचे. डोनाल्ड ट्रम्प यांचा यू-टर्न. ट्रम्प यांनी नॉर्वेचे पंतप्रधान स्टोरे यांना लिहिलं होतं खरमरीत पत्र. ट्रम्प यांच्या एअरफोर्स वन विमानात तांत्रिक बिघाड, प्रवासातून ट्रम्प परतले. दावोस इकॉनॉमिक समिटमध्ये भाग घेण्यासाठी स्वित्झर्लंडला ते जात होते. सिरियाच्या शद्दाती जेलमधून 1500 कैदींचं पलायन. सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेत 81 कैद्यांना पकडलं. अन्य कैदींचा शोध सुरू. जागतिक अस्थिरतेचा रुपयात परिपाक. रुपया 52 आठवड्यातील निच्चांकी पातळीवर कोसळला. अमेरिकेतील मिशिगन राज्यात बर्फाचं वादळ. अमेरिकेत 100 गाड्या एकमेकांवर आदळल्या. कंपनी विकत घेऊन कामावरून काढून टाकेन, एलन मस्क एअरलाईनच्या सीईओला इशारा. अमेरिकेत शिक्षणाची ओढ पण व्हिसाचा मात्र अडथळा. भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत 49% घट. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं सरकार विरोधात आंदोलन. प्रयागराजमधील माघ मेळा दरम्यान प्रशासनानं त्यांना आणि अनुयायांना गंगास्नानापासून रोखल्यानं आंदोलन सुरू. प्रजासत्ताक दिनाच्या सरावासाठी डेअर डेव्हिल्स महिला संघ बाईकवर स्वार. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सरावासाठी महिला संघ चक्क बाईकवर दाखल झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त जोरदार सराव सुरू. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत सरावाला सुरुवात. अभिनेता सुनील शेट्टी महाकालेश्वराच्या दर्शनाला. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीनं उज्जैन येथील महाकालेश्वराचं घेतलं दर्शन. फॉरेन कपल हिंदू परंपरेनं झालं विवाहबद्ध. एका फॉरेन जोडप्यानं हिंदू परंपरेनं वाराणसी घाटावर घेतली सप्तपदी. प्रयागराज शहर परिसरात नियंत्रण सुटल्यानं भारतीय वायुसेनेचे एक प्रशिक्षणार्थी विमान थेट तलावात कोसळलं. सदर घटनेनं परिसरात खळबळ. स्वित्झर्लंडमधील दावोस येथील इंडियन पवेलियनमध्ये केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्र्यांचं केलं अभिनंदन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.